अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती लाभो ही स्वामींचरणी प्रार्थना. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ते प्रत्यक्ष स्वामी महाराजच माझ्या तोंडून बोलून घेत आहेत. त्याबद्दल मी प्रथम स्वामी महाराजांचं चरणस्पर्श करून व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. व्हिडिओला सुरुवात करूया. भक्तांनो, चला आज तुम्हाला एक गुपित सांगते. हा गुपित थेंबामध्ये दडला आहे. हो, त्या पवित्र पाण्याच्या थेंबामध्ये, जो रोज तुमच्या हातात येतो. तुम्ही रोज मला, तुमच्या ईश्वराला अभिषेक करता, चरण पाणी अर्पण करता. पण मग तो थेंब कुठे जातो, कसा वापरला जातो, त्याची खरी किंमत तुम्ही जाणता का? मी पाहिलं आहे बऱ्याचदा, तुम्ही त्याला साधं पाणी मानता. पण हा थेंब साधा नसतो रे भक्ता. हा थेंब म्हणजे तुमचं प्रेम, तुमची भक्ती, तुमची प्रार्थना आणि माझा आशीर्वाद याचा संगम असतो. एकदा माझ्याकडे एक वृद्ध भक्त आला. त्याच्या डोळ्यात श्रद्धा होती, पण मनात थोडा संभ्रम होता. तो म्हणाला, स्वामी, रोज पूजेचं पाणी घेतो, पण त्याचं काय करावं हे ठरतच नाही. कधी पितो, कधी सांडतो, कधी विसरतोही. मी त्याला हळूच हसत हसत म्हणालो, भक्ता, तू मला प्रेमाने अर्पण केलेलं पाणी फक्त पाणी नाही, तर ते तुझ्या घराचं कवच आहे, तुझ्या कुटुंबाचं रक्षण आहे. त्याचा उपयोग योग्य केला पाहिजे, तर हा थेंब तुला आयुष्यभर साथ देईन. भक्तांनो, ऐका आणि मनात ठेवा. पूजा संपल्यावर सर्वप्रथम तो थेंब आपल्या मस्तकावर शिंपडा. उजव्या हाताने डोक्यावरून, जणू मी स्वतः माझा हात तुमच्या डोक्यावर ठेवून म्हणतोय, भक्ता, माझा आशीर्वाद घे. थोडं पाणी घ्या. त्या क्षणी तुम्ही माझा आशीर्वाद आत घेत आहात. तो तुमच्या मनात शांती आणि शरीरात ऊर्जा भरेल. मग ते घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडा. ज्या ठिकाणी ते पाणी पोहोचेल तिथून नकारात्मक शक्ती पळून जातील. जणू घरावर अदृश्य कवचच चढेल. तुळशीला, फुलझाडांना, पवित्र झाडांना ते द्या. झाड फुलतील, बहरतील, घराचं वातावरण सुगंधी आणि पवित्र होईल. अभिषेकाचं पाणी विहिरीत किंवा पाण्याच्या टाकीत टाका, जेणेकरून त्याला जलाचा स्पर्श ज्याला होईल त्याला माझा आशीर्वाद मिळेल. एकदा एका कुटुंबात सतत भांडणं, अशांती आणि आजारपण होतं. मी त्यांच्या स्वप्नात गेलो आणि सांगितलं, देवपूजेचं पाणी फक्त पिऊ नका, ते घरभर पसरवा. त्यांनी रोज ते पाणी चारही कोपऱ्यात शिंपडलं, तुळशीला दिलं आणि पाहता पाहता घरातील भांडणं कमी झाली, आजार कमी झाले आणि चेहऱ्यावर हसू परत आलं. हेच आहे त्या थेंबाचं सामर्थ्य. पण लक्षात ठेवा, या पाण्याचा अपमान कधीही करू नका. ते नालीत, गटारात, शौचालयात टाकू नका. जसं प्रसाद फेकत नाही तसेही टाकू नका. पायाखाली चावू देऊ नका. तो माझा चरणस्पर्श आहे. ते सांडल्यास ताबडतोब स्वच्छ करा. त्या जागी गंध पाणी किंवा ताजं पाणी शिंपडा. हे पाणी साठवून ठेवू नका. ताज्या क्षणातच त्याची शक्ती आहे. दुसऱ्या दिवशी तो फक्त साधा जल राहतो. हे पाणी नकारात्मक बोलणाऱ्याला, निंदा करण्याला अजिबात देऊ नका, कारण तीर्थाचा प्रभाव श्रद्धेवर टिकतो. त्याचा वापर खेळण्यात, उधळण्यात करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी घेतल्यानंतर वात, कोणाबद्दल कटुता, राग धरू नका. त्या क्षणी तुमच्यात ईश्वरी ऊर्जा असते, तिला वाया घालवू नका. भक्तांनो, मी सांगतो, हा थेंब आहे, औषध आहे, कवच आहे आणि मार्गदर्शक आहे. आजारी माणसाच्या कपाळावर शिंपडलं तर त्याला धैर्य येतं, घरातील तणाव कमी होतात, मुलांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित होतं, घरात नकारात्मकता निघून जाते आणि शांततेचा वास पसरतो. हा थेंब तुमच्या हातून गेला म्हणजे मी स्वतः तुमच्या हातात आलोय असं समजा. माझ्या भक्तांनो, देवपूजेचं पाणी ही एक फक्त वस्तू नाही, ती माझ्या आणि तुमच्या प्रेमाची गाठ आहे. ती गाठ तुटू देऊ नका. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ त्या पवित्र थेंबाने सुरू करा आणि म्हणत राहा,
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.